काय मी रडत होते? हो, मी खरंच रडत होते आणि माझ्या रडायचं कारणसुद्धा सांगते. झालं असं आज दुपारी मी नूडल्स बनवायला घेतले. त्यासाठी मी कोबी, कांदा अशा सगळ्या भाज्या चिरत होते आणि हा कांदा इतका घाण कडू होता, की मला खरंच रडायला आलं आणि भाई त्याचा बदला तर मी आता घेणारच होते. कढईत तेल गरम केलं. रागारागाने तो सगळा कांदा त्या कढईत गरम तेलात टाकून दिला आणि त्या कांद्याची हिंमत तर बघा, एवढ्या तेलात गरम असूनसुद्धा असं तडतड करत होता. मग त्याच्यात मी अजून वरतून मीठ, मसाले, सॉस सगळं ॲड केलं. मग कुठे तो कांदा शांत बसला. आता खाणारे मेंबर सगळे आलेले होते, करायला मी एकटीच होते. म्हणून कदाचित सौरभला माझी क्यू आली असावी आणि म्हणून तो माझी मदत करत होता की नुसती ढवळाढवळ करत होता माहीत नाही. त्यानंतर की नाही आमच्या बेसिनचा नळच तुटला. आता याला तसंही काही जमत नाही, हा प्रयत्न करत होता. मला माहीत होतं याला जमणार नाही, पण त्याला ते जमलं. त्यानंतर आम्ही नळ वगैरे बसवला. आम्ही सगळ्यांनी नूडल्स खाल्ले, खूप छान झाले होते. आमच्या सौरभने जितके कामं केलेत त्याच्यासाठी तरी कमीत कमी एक लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.